कागल शहरातील समर्थ कॉलनी श्रमिक सोसायटी परिसरात प्रदीप मोतीराम पाटील आपल्या कुटुंबियांसह राहतात. 18 डिसेंबर रोजी पाटील कुटुंबीय कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी या संधीचा फायदा साधत 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:30 ते पावणे 8 वाजण्याच्या दरम्यान घराच्या मुख्य गेटचं कुलूप तोडून दरवाजाचा कडी कोइंडा उचकटून आणि सेंटर लॉक तोडत घरात प्रवेश केला. यानंतर चोरट्यांनी बेडरूममधील तिजोरीचं लॉकर उचकटून मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. यामध्ये सोन्याची अंगठी, सोन्याचं नाणं, 31 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, टॉप्स, चांदीचे पैंजण तसेच 15,000 रुपये रोख असा एकूण 3,58,000 ऐवज लंपास केलाय. या प्रकरणी प्रदीप मोतीराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कागल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनास्थळी करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांनी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. सतत चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय.